साहेब जिवंत असते तर हा प्रश्न मृतप्राय लोकांना पडावा असा आहे. कारण माझा कधीही पुनर्जन्मावर विश्वास नव्हता आणि देव आणि धर्म हा माझ्या चिंतनाचा विषय नसल्याने आणि कोणाचा तरी कृपाभाव तो मी कधीही बाळगला नाही. आणि माझ्या मानणाऱ्यास तो कधी बाळगण्यास सांगितलेले नाही. पवित्र अपवित्र या कल्पनाही मी कधी मांडल्या नाही आणि कोणास मानण्यासही सांगितल्या नाही किंवा कोणास सुचवलेले नाही. अनेक वर्ष गावाच्या वेशीबाहेर रांगलेल्या विटाळ पुरुषांना आणि स्त्रियांना समाजात येण्याचं आणि त्यांना समर्थन मिळावं यासाठी आणि त्यांना ज्ञानवंत करू विटाळ मांडणाऱ्याच्या कामशिला धावती आणि त्यांनाही ते लोक सोबत घेतली आणि देव धर्म समाज आणि संपूर्ण विश्वाचा कल्याण करते. असा माझा विश्वास होता. त्यासाठी मी पुन्हा म्हणतो की माझा पुनर्जन्म होणार नाही आणि शोषित वंचित पीडितांसाठी अलक्षितांसाठी मी पुन्हा जन्म घेणार नाही. शिकार आणि संघटित व्हा ही सबळ घोषणा मी दिली. या घोषणेचा परिणाम काही ठिकाणी उत्तम झालेला दिसतो पण काही ठिकाणी या घोषणेचा परिणाम झालेला दिसत नाही. जो आला त्याला त्याच्या सवडीने शिकवलं तसे तुम्ही शिकत आहे गेला पण त्याच्या आत्मभान नसल्याने तो एका वेगळ्या मार्गाने गेला. संघटनेच्या नावाखाली मुखांतर काय आणि अराजकतेच्या विरोधात लढायचे सोडून त्यांच्या हातात हात घालून मांडाला मांडा लावून दौड मारत मी जिवंत आहे तो मला मानणाऱ्यांमुळं की माझा द्वेष करणाऱ्यांमुळं की मी केलेल्या चांगल्या कार्यांमुळं की मी केलेल्या तत्कालीन काही चुकीच्या गोष्टींमुळं. लक्षात ठेवा मी जिवंत आहे तो भारतीय संविधानामुळे.
माझ्याच मूर्त्या स्थापन करून मूर्तीपूजक झाला. मी इथल्या संस्कृती, धर्माला, परंपरेला कधीही विरोध केला नाही. मी विरोध केला तो इथल्या संस्कृती आणि धर्माच्या नावावर चाललेला अवडंबरा. तर तुम्ही कम्युनिस्टांच्या नादी लागून नको तिथे की नको बडबड करायला लागला. आणि आपल्याच लोकांना सखा म्हणायचे, बनवायचे सोडून तुम्ही त्यांचे शत्रू झाला, आपल्याच लोकांचे शत्रू झाला. ते अवतार कार्य झाले म्हणून मी घडलो नाही. मी घडलो माझ्यासारख्या अनेक व्यथांचे दर्शन झाले म्हणून मी घडलो. अरे मी सुद्धा माणूसच होतो.